श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, नवनवीन रेसिपीज करण्यात व्यस्त असाल। तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे कोकोनट बनाना वडी। त्यासाठी मी इकडे पिकलेली केळी घेतलेली आहे 4, 2 वाट्या ओला नारळाचा खव घेतलेला, म्हणजे 1 नारळ आहे हा, 1 वाटी त्यासाठी साखर घेतलेली आणि 1 वाटी मी मावा, हा मावा पण घरचाच आहे। आता मी ही केळी पिकलेली आहेत मध्ये काय काळी झालेली कोण खात नाही, आणि पण चांगली असतात, ती आतून खूप चांगली असतात आणि ही प्रसादाचीच आहेत। आता आपल्याकडे काही पूजा वगैरे असल्यावरती केळी आणि नारळ तर उरतातच, मग त्याचं काय करायचं? तर त्यासाठी मी हा पर्याय शोधून काढला आहे। केळी पण प्रसादाची आहेत आणि नारळ पण आम्ही अक्कलकोटला आत्ताच जाऊन आलो तेव्हा अक्कलकोटचा नारळ दिलेला होता। म्हटलं हा स्वामींचा प्रसाद आहे, ती केळी पण प्रसादाची आहे, तर म्हटलं आपण याचा गोड पदार्थच करूया। त्यासाठी मी हे वड्या करत आहे, बनाना आणि खोबरं याच्या वड्या। आता आपण ही केळी सोलून घेऊया। ही बघा, आता मी ही केळी सोलून घेत आहे। बघा, पिकलेली केळी आहेत एकदम। तर म्हटलं आता केळ्याचा पण प्रसादात उपयोग होईल, म्हणजे खाऊन होतील। मुलं वगैरे पिकलेली केळी खात नाही, मग त्यासाठी आपण असं करू शकतो। आणि हे उपवासाला पण चालणार आहे, उपवास असेल तर उपवासासाठी पण एकदम उत्तम पर्याय हा। आता आपण याच्या अशा चकऱ्या करून घेऊ। आता आपण एक अशी जाड बुडाची अशी कढई घ्यायची, त्याच्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं, म्हणजे नारळ, ओला नारळाची चव टाकून घ्यायची। ओला नारळ, साखर टाकायची, हे केळं पिकलेलं त्यामुळे मी 1 वाटीच साखर घेतली, कारण केळं आपलं गोड आहे ना हे पिकलेलं। नाही तर मग जेवढा नारळ असतो तेवढीच साखर घ्यायची, म्हणजे आपल्या वड्या घट्ट होतात जेव्हा आपण नारळ वडी करतो तेव्हा। पण आता हे केळं आहे म्हणून मी 1च वाटी साखर घेतली। आता हे आपण सर्व हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं, हाताने सगळं एकजीव करून घ्यायचं। असं नारळाचं काय थोडंफार असेल ते काढायचं। आता आपण गॅसवर मीडियम टू लोवरती असं हे करून घेऊया आपण। त्याला रांधा तो एकजीव असा करून घेऊ, गॅसवर ठेवून। हे पहा, अशा प्रकारे आपण करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस चालू करून गॅसवरती ते असं घोटून घेऊ वडी करण्यासाठी। हे पहा, आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे। आता आपण गॅसवर हे करून घेऊया। आता आपण गॅस फास्ट करू, घाई असेल तर जरा फास्ट करायचा, आणि आपण स्वतः उभं राहून मध्ये ढवळत बसायचं सतत। आपण स्वतः इकडे राहणार असेल ना तर फास्टमध्ये पटकन करून घ्यायचं। आता जरा थोडासा गोळा होईपर्यंत आपण हे करायचं, आणि मग नंतर आपण मावा टाकायचा आहे। आपण असं करून घेऊया। हे बघा, आता आपलं तसं मस्त असा गोळा व्हायला लागला आहे। असं परत करत असा गोळा होत जातो तो। मस्त वास पण खूप छान सुटला केळ्याचा, मस्त प्रसादाचा केळे आणि खोबरं। हे आपण आता मस्त याच्या वड्या करूया। केळ्याचा जो स्वतःचा स्वाद असतो, वास असतो, तो खूप छान लागतो आणि छान वाटतो। त्याच्यात तुम्ही वेलची जायफळ पण टाकू शकता,
पण वेलची जायफळमुळे तो केळ्याचा स्वतःचा जो वास आहे ना, सुगंध, तो जरा मारला जाईल. त्यामुळे मी ते वेलची जायफळ टाकणार नाही आहे. केळ्याच्याच स्वादाचं मला पाहिजे वड्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता. हे पहा, आता ते घट्ट होत चाललेलं आहे आपलं मिश्रण केळ्या खोबऱ्याचं. आता आपण त्याच्यात मावा घालून घेऊया. उपवासाला जर अशा वड्या केल्या तर म्हणजे भूक पण नाही लागणार आणि असं पोट भरल्यासारखं पण वाटणार. अशीच बसली होती अशी रात्री, काय करावयाचं काय करावं केळ्याचं. मी तेवढंच आठवलं, मी स्वामींचा पण नारळ आहे अक्कलकोटचा, तर मग खोबरं आणि नारळ टाकून आपण वड्याच करून बघूया. आणि पहिल्यांदा करते मी वड्या, हे तुम्हाला दाखवते, पण पहिलाच प्रयोग आहे माझा वड्यांचा. डायरेक्ट दाखवते मी तुम्हाला, मी आधी करून बघितलं नाही आहे, आत्ताच मी दाखवते तुम्हाला. आता आपण याच्यात मावा घालून घेऊ. गॅस बारीक करू. हा मावा पण घरचाच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं मी मावा कसा करते ते, गाजरचा हलवा केलेला तेव्हा. बघा, तर मावा पण एकदम सॉफ्ट मस्त आहे. फ्रीजरमध्येच ठेवलेला मी तो, काढून ठेवला तुम्ही रूम टेम्परेचरला. आता हा पण आपण एक जीव असा गोळा होईपर्यंत याला असं हे करत बसूया, आपण घोटत बसूया. हे बघा, आता आपलं हे एकदम असं सुक्क झालेलं आहे, पूर्ण असं एकदम घोटून घेतलेलं आहे. एकदम घोटून घ्यायचं, असं चमच्याने असं फिरून घ्यायचं. आता आपलं झालेलं आहे मिश्रण बघा, पूर्ण आता असा गोळा झालेला आहे, असा गोळा एकत्र झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण काढून घेऊ ट्रेमध्ये. आता आपण असा हा एक ट्रे घेतला आहे. तुम्ही एखादं ताट घेतलं तरी चालेल खोलगट. तर माझ्याकडे हा ट्रे होता तो मी घेतला आहे. त्याला आपण असं तूप टाकून घेऊया, थोडंसं तूप टाकून घेऊ आणि तूप सगळीकडं असं लावून घेऊ. त्याच्यामध्ये आपण ते मिश्रण काढूया. आता आपण हा गोळा काढून घेऊया ट्रेमध्ये. बघा, ट्रेमध्ये काढून घेऊया. पण असं हे चमच्याने असं लागलेलं काढून घेऊया. चमच्याने असं हे करून घेऊ, पसरून घेऊ असं. थोडंसं थंड झालेलं आहे तसं कोमटसं. असं वाटल्यास वाटी घ्यायची, वाटीला असं तूप लावून त्याच्याने असं प्लेन करून घ्यायचं. आपण हे थोडी सेट व्हायला ठेवून देऊया. आता याच्यावर आपण थोडे ड्रायफ्रूट्स लावूया. तुम्हाला कसे हवे तसे ड्रायफ्रूट लावू शकता तुम्ही. आता तुम्ही याच्यावरती असे, आता मी बदामाचे हे चुरा असा टाकलेला आहे. तुम्ही काजूचा कुठचा पण टाकू शकता.
पुन्हा जरा चमच्याने थोडं प्रेस करून घ्यायचं. आता थोडं सेट व्हायला ठेवून देऊ आपण. आता आधी आपण वड्या पाडून घेऊया आणि मग सेट व्हायला ठेवू. असं तुम्ही चौकोनी आकारामध्ये बर्फीसारखे कापू शकतात. स्क्वेअरमध्ये जसे पाहिजे तसा आकार तुम्ही काढू शकतात. जे वाटेल ते नाव देऊ शकतो आपण. पण खायला एवढी टेस्ट लागते ना ती. त्याचा वासच एवढा छान सुटलाय केळ्याचा. केळ्याचा नॅचरल वास खूप सुंदर वाटतो. मी त्यात वेलची जायफळ टाकलं नाही, तुम्हाला वाटल्यास तुम्ही टाकू शकता. आता आपण थोड्या वेळाने हे काढून घेऊ. हे बघा, आता आपल्या या वड्या सेट झालेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया. सगळ्या बाजूने हे करून घेऊ आधी. असं चारही बाजूने हे म्हणून तर आपण वड्या काढून घेऊ. बघा आपली वडी कशी झालेली. आता या सर्व आपण अशा काढून घेऊया. बघा आता आपल्या वड्या एकदम सहज निघतात. हे बघा एकदम सहज निघतात. आता कशा छान झाल्यात बघा. असं आपल्याकडे केळीचा प्रसाद असतो, नारळ असतो, तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करा. सर्वांना आवडतील. केळ्याची टेस्ट पण खूप छान आलेली आहे याच्यामध्ये, कारण आपण जायफळ वेलची वगैरे टाकलं नाही, त्यामुळे केळ्याचा स्वाद येतो. अशा प्रकारे नक्की बनवा. केळ्याच्या वड्या बघा अशा निघतात मस्त बघा छान. हे बघा आता तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवते. हे बघा किती छान झालेली आहे बघा. नक्की ट्राय करा. खूपच छान झालेली. चवीला तर खूप अप्रतिम आहे. नक्की ट्राय करा. अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू.